नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे दीपाली. तुमचं दीपाली चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर पहा, हे रेडीमेड असं वर्क आहे ब्लाऊज पीसवरती. तर हा पाठीचा भाग आहे, पाठीमागचा भाग आहे. तर इथं व्यवस्थित येते वर्क, असं येते. गळा मात्र छोटासा येतोय आणि जी बाही आहे तर बाहीला हे एकदम असं मध्ये अशा कोयऱ्या हे आहेत, मोर आहेत आणि खाली अशी हे कॉपर जरीचं हे आहे, काट आहे. तर हे जे वर्क हे आहे तर हे एकदम हे असं दुसऱ्या हातावर डिझाईन आहे, चिटकूनच येत होती. तर ही जी डिझाईन आहे ती एकदम अशी जवळजवळच आहे. तर ही जी डिझाईन आहे याच्यामध्ये हे वर्क बसत नाही आहे, एका बाहीमध्ये पूर्ण असा आकार वगैरे बसत नाही. तर आपण इथं असं वेगळा ह्याच कलरचं जॉईंट देणार आहोत. आणि हे कमी 29ची घडी असल्यामुळं ही बाही छोटीच आहे, म्हणजे हे माप छोटं आहे 7.5. तर त्याच्यामुळं हे माप बसतं आहे ह्याच्यामध्ये, पण थोडंसं इथं जॉईंट येतो आहे, फक्त बाही बसत नाही ह्याच्यामध्ये. जर तुमची 34-36ची घडी असेल तर हे बसणार नाही बाहीमध्ये. तर इथं थोडा जॉईंट देऊन मी ही बाही बसवणार आहे. तर ह्या साडीमध्ये एकदम अशी ही मोराची जी डिझाईन आहे ती जवळजवळ आलेली आहे पहा. तर आपण इथं जॉईंट देऊन मग ही बाही पूर्ण करणार आहोत. त्या अगोदरात आपण पाठीची डिझाईन पाहणार आहोत. तर ही पहा, हे पाठीचा भाग आहे हा, आणि अस्तर आपण कट केलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर आता आपण काय करणार आहे, हे अस्तर असं सरळ कापड आहे त्याच्यावरती हे सरळ ठेवून व्यवस्थित अशा पिना लावून घेणार आहोत. पिना लावल्यावरती असा गोलाकार आपण पूर्ण शिवून घेणार आहोत आणि खालच्या साईडनेही इथं कमरेला आपण टिप मारून घेणार आहोत. असा गोलगळ्याला आपण गोलगळा शिवून घेतला आहे आणि हे सरळ कापड आहे. आता इथं कमरेला पण टिप मारून घेतलेली आहे आणि गोलगळ्याला आणि कट पण मारलेले आहेत. आता आपण हा सरळ करून घेणार आहोत. तर पहा, सरळ करून घेतलेला आहे. खूप मस्त असा, खूप छान असा आपला हा गोलगळा आलेला आहे पहा डिझाईन. आणि आता काय करायचं, आपल्याला ह्या साईडला पूर्ण अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि इथं कमरेला पण व्यवस्थित अशी सगळी खाली दाबटीप द्यायची आहे आणि पाठीमागं टक्स टाकायचे आहेत. हे पहा, खूप छान अशी आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. एक साईडला हा मोर आहे, खूपच मस्त. तर पूर्ण करून आपण दाबटीप देणार आहोत आणि खाली कमरेला इथं टिप मारून घ्यायचे, टक्स टाकायचे आहेत. तर हे पहा, पाठीमागं आपलं इथं दाबटीप दिलेली आहे आणि पाठीमागं टक्सही मारून झालेले आहेत. इथंही दाबटीप दिलेली आहे कमरेला. आणि अशा पद्धतीने मी हे बेल तयार केलेले आहेत, नॉट रेडीमेड लावलेले आहे. खूप सुंदर असं ही आपली बॅक साईड डिझाईन दिसत आहे पहा. तर खूपच मस्त असा हा आपला ब्लाऊजही रेडी होणार आहे. चला मग मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.